नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मिस्टर अँड मिसेस देशमुखमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण, हे बघा, हे एक नवीन आणलं आहे, मला स्वतःला ट्राय करायचं आहे। त्याच्यावरती नाव आहे व्हेजिटेबल बिर्याणी, मदर रेसिपीची रेडीमेड व्हेजिटेबल बिर्याणी। आज आपण हे शिकणार आहोत। जर तुम्ही कन्फ्यूज जर की ह्याला कसं बनवायचं आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तर ही व्हिडिओ मंडळी, याच्यासाठी आपल्याला लागणार आहे स्पाइस मिक्स फॉर व्हेजिटेबल बिर्याणी, आणि त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, वटाणा आणि त्याच्यानंतर मिरची, आणि तुम्हाला लागणार आहे राईस। हे सर्व लागणार आहे। आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। मंडळी, आपण घेतला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा आणि वटाणा, आणि त्याच्यानंतर तांदूळ, आणि सगळ्यात मेन म्हणजे आपलं व्हेजिटेबल बिर्याणी मसाला। आणि मी तुम्हाला सांगणार आहे, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही जर टाकायचे असेल व्हेजिटेबल्स ते तुम्ही नक्कीच टाकू शकता। आमच्या घरात एवढे चालतं, त्याच्यामुळे यातच मी तुम्हाला मस्तपैकी अशी बिर्याणी बनवून दाखवते। तर मंडळी, सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे ऑइल। सगळ्यात आधी तर आपल्याला तेल टाकायचं आहे याच्यासाठी। तर तुम्हाला कढीपत्ता आणि मिरची टाकायला याच्यामध्ये टोमॅटो, कांदा सगळं काही टाकायचं आहे। चांगलं त्याला भाजायचं आहे। त्याला मस्त शिजवल्यानंतर तुम्हाला हा जो मसाला आहे आपला तो त्यात टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे, आणि हे आहे ते मिक्सचर। याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दही, जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर दह्याचा मिक्सचर आहे तो याच्यात टाकायचा आहे। आता बघा, सगळे व्हेजिटेबल चांगल्याने शिजले आहेत। आता याच्यानंतर आपण हे मिक्सचर याच्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे आणि मस्त याला शिजून द्यायचं आहे। मिक्सचरमध्ये आपल्याला हे भिजत घातलेले तांदूळ हे जे टाकायचे आहेत, चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी हे जे तांदूळ आहे ते मस्त याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। सगळे व्हेजिटेबल, सगळा मसाला जो आहे तो ह्याच्यात मिक्स करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जेवढं तुम्हाला मीठ हवं असेल तेवढं तुम्हाला टाकू शकता। याच्यामध्ये 1.5 ग्लास ह्याच्यात पाणी टाकायचं आहे, 1.5 तांबे पाणी टाकायचं आहे, 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। आणि मस्तपैकी जे मिश्रण आहे त्याला हलवून घ्यायचं। कुकर आहे ते मस्तपैकी टाईट पॅक करून घ्यायचं आहे, आणि जसं 3 शिट्ट्या होस तर आपल्याला हा भात या कुकरमध्ये लावायचा। मंडळी बघा, अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे, व्हेज बिर्याणी, जी की आपण रेडीमेड केलेली आहे। आता बघा कशी बनते। जर तुम्हाला पण अशी ही व्हेज बिर्याणी खायची असेल तर जे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसं नक्कीच फॉलो करा। ओके, व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा, या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।